ड्रायव्हर आहेत आपले आप्पा नागवेकर आणि LCV गाडी आहे म्हणजे CNGची जो माल सप्लाय होतो तो. आता आम्ही डायरेक्ट चालू आहे कंपनीत आणि हा आपला पंप आहे JK पालचा पंप. हा बघा आजचा ब्लॉग असणार आहे आपल्या कंपनीतला. तिकडचा ऑनलाईन पंप असतो, तिकडचा जो आपला ऑफलाईन पंप आहे तिकडून येतो माल सर्व आपला. आता आम्ही आणायला चाललोय माल. नमस्कार मंडळी, सुप्रभात. सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे रुद्रा तोस्कर ब्लॉग या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्र आजचा ब्लॉग आहे आपला कामावर जात म्हणजे JK पाल पंपातून जस्ट निघतोय आम्ही कंपनीत जायला. कंपनी आहे डिंगणीला संगमेश्वरला तिकडून निघतो आणि वाजलेत बघा सकाळचे 6 आणि ड्रायव्हर बघा आपले आप्पा नागवेकर, सैजाद शेख आणि मी असे तिघे जस्ट आता JK पाल रत्नागिरीवरनं निघतो. JK पालच्या पंपावरनं हा पंप, हा पंप आहे आणि इथून जस्ट आम्ही आता LCV मध्ये बसलो म्हणजे CNGच्या गाडीमध्ये बसलो. हा बघा हा एक आहे आणि आम्ही आता निघतोय. 6 वाजले, किती वाजते माहित नाही पोचायला. चला प्रवास चालू झालाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुढचा सीन बघा, एक नंबर आलाय सीन. पहाड़ से निकलते हुआ रोड आया है, दोनों तरफ झाड़ी झाड़ी, इधर सब खाड़ी है बहुत बड़ा. डिंगनी में आया मला बघा हा वरती CNG ऑनलाईन पंप आहे. डिंगनी नाही हे बघा, इकडे एक फिलिंग साठी गाडी थांबली आहे आणि बघा JK पालचा परवडला आमच्या. आता इथून बघा हे गाडीवरनं कोण पण पडेल. हा बघा ह्याला ओळखला बघा. हा बघा हा बघा इकडे आणि वरती फिलिंग होते गाडी. ते बघा मोठी गाडी वरती आहे आणि वरती पंप ही CNG कंपनी आपली. बघा इकडे गाड्या बघा किती आहेत त्या. इथे एक गाडी खाली होते बघा, इथं जवळच गाडी खाली होते रे. मग आता भरते गाडी. मग इकडे मोबाईल अलाउड नसेल. हा हे बघा वरती कंपनी. आम्ही जस्ट आता डिंगणीमध्ये ऑनलाईन पंपामध्ये. पगार किती आहे इकडे? किती? 12,000 पेमेंट आहे बघा यांना, 12,000. आणि सगळ्या गाड्या रिफिलिंग मध्ये आहे बघा. काका तुम्ही कुठचे? संगमेश्वरचे? संगमेश्वर स्टँडला असता. इथून किती लांब आहे? किती? 9 किलोमीटर. हा तुम्ही डायरेक्ट कंपनीकडे आहो की काय मित्रा? कंपनीकडे आहो की? ऑनलाईन पेशर असतो आणि इकडे आता हा नोजल लावणार आहे. आता मी तुम्हाला पेशर दाखवणार आहे, डायरेक्ट ऑनलाईनचा पेशर जस्ट. हा बघा हा भाऊ आता लावणार आहे. तिकडे माणसं गाडीत आहेतच अजून बसलेली. हा बघा स्टार्टिंगच 200च आहे, 210च्या पुढं आहे. आता लावणार आहे नोजल. गाडी झाली खाली आणि ऑनलाईन पंप असल्यामुळे काय उतरायला लागणार त्यांना. जस्ट लावणार आहे. मीटर 200ला दिसतो की नाही? मीटर या साईडला इथं लावणार आहे. गाडी खाली नाही एवढा स्टार्ट मारणार. हो एवढे तिथे गाडी खाली आहे काय? डायरेक्ट कुठं आहे? हो बघा मेलो. ऑनलाईन पंप आहे डायरेक्ट नाही भेटेल. जराशी खाली होते, जास्त नाही. हा बघा 1.5 किलो झालं तरी अजून डायरेक्ट प्रेशर नाही आला. अजून वाढायचं आहे. आता टाकी पावच आहे त्याची, म्हणजे पाऊन टाकी फुल आहे त्याची, तरी पण प्रेशर भेटला नाही. आता वाढेल. हा बघ 210 प्लस. बघा ही ऑनलाईन पंप आहे आणि इकडे पण तसंच होतंय. आणि म्हणतात ऑनलाईन पंप डायरेक्ट भेटतो 200च्या वरती. बघा झाला पण किती वाजला बघा 212. 3 गाड्या भरतात. इथं पण गाडी भरते, तिथं पण गाडी भरते आणि तिथं गाडी भरते. आणि हा पंप आहे बघा. हा पंप इकडे बोलतात 200चा डायरेक्ट भेटतो प्रेशर, पण यांच्या गाडीमध्ये भरला तर 190चा प्रेशरच होता आणि गेला बघा किती 212.69. 150 रुपयाचा गेला तरी तो 190च प्रेशर होता. तुम्ही बघितला. आणि ऑनलाईन पंप आणि म्हणतात ऑनलाईन पंपात जास्त डायरेक्ट भेटतो 210, 20. असं नसतं मित्रांनो, गाडीवर आहे ते. ऑनलाईन पंपात भेटतो पण त्या बघू पुढची एक गाडी आल्यावर तुम्हाला दाखवतो. रिक्षा वगैरे आलं तर हे कंपनी आहे वरती. ती वरती काय रे? बघा इकडे सर्व मशिनी आहेत आणि तिकडे वरती कंपनी आहे विल्सन इन्व्हायरो प्रायव्हेट लिमिटेड. आपलीच JK पालला पण हीच कंपनी आहे बघू शकता. आणि आजूबाजूला तर पण हेच आहे.
गाडी आणि हा पंप आणि इथून बघा उतरणं बघा किती खाली आहे ती. ब्रेक नाही लागला डायरेक्ट डूस. ही आपली गाडी इथं लागली आहे बघा. आता ही गाडी भरायला आणायची वरती आणि डेंजर आहे बाबा इकडे. हे बघा जागा पण कमी आहे इकडे, गाडी पण लावू शकत नाही कुठं. पूर्ण पंप देखत त्यांना बसायची पण सोय नाही नीट आहे. हे बघा नंतर एक रिक्षावाले आहे ही बघा. चला बऱ्याच वेळानंतर ही रिक्षा आल्या बघा. आता हा लावणार आहे मी. आता प्रेशर बघणार आहे. आधीच बघा 200च्या वरती आहे. चालू केल्यानंतर समजेल किती किलो चालता. 2.5 किलो चाल घ्या. 2.5 किलो जाईल मला वाटतंय. बघा डायरेक्ट 190 भेटतो. रिक्षाला पण 190 भेटला ऑनलाईन पंपामध्ये. आत्ता बघा 200 झाला. 135-40 झाला प्रेशर. $210. JK फायला पण असंच होतो पंप गॅस. 220 पण नाही 218. हा बघा हा ऑनलाईन पंप आहे टिंगणीतला. इथून गॅस वगैरे सप्लाय होतो पूर्ण. हा इकडे 3 गाड्या भरता आहेत. आपली गाडी खाली आहे आणि ह्यांची आता रिक्षा वरून झाली. आता एक 4 व्हीलर आले आहे. रेट सेमच आहे इकडे 84 झालीचा बघा. त्या बाजूला नाही कधी उठणार आहे पाटात तो बघूया. तो 4 व्हीलरचा लावणार आउटस्टँडिंग. काटा बघूया कधी उठतो. डायरेक्ट गेला 220 वरती. आवाज येतच नाही. त्याला आवाज नाही त्याचा काय तो डायरेक्ट 220. डेंजर आहे ते. मला उडाला बिडाला धोपकन लागायचा. ह्या गाडीची रिप्लिंग झाल्या वाटतं. हा निघतोय तो पण निघतोय. हा तो निघाला. गाडी येणार आता तिकडेच आपली गाडी तिकडे लागेल. आणि ही व्हायची ही पण झाली वाटतं. तिन्ही एकदम झाल्या. ही एक गाडी आणि ही गाडी तिन्ही रिपेअरिंग झाले. हा बघा आपली गाडी भरून झाली आता आणि आम्ही निघणार आहोत गाडी घेऊन. जस्ट बघा इथं पाईप. चला मंडळी आपली कंपनीतून गाडी आता लोड झालेली आहे म्हणजे भरून झालेली आहे. ड्रायव्हरने स्टार्टर रत्नागिरी JK फाय. चला गणपती बाप्पा मोरया. परत प्रवासाला सुरुवात. संगमेश्वर डिंगली टू रत्नागिरी JK फायल्स. हे बघा निघाली गाडी. इकडे रिफिलिंग झाली पूर्ण आपली गाडी. हे बघा त्या पाईपाने सर्व गॅस भरला. 1200 किलो माल भरलेला आहे. थेट चालू आता डायरेक्ट रत्नागिरी JK फायलला. तिकडेच भेटू. आप्पा शेख आणि मी तिकडून आलो होतो सकाळी 6 वाजता आणि जस्ट आता आम्ही येतोय बघा 9 वाजता गाडी. आणि वही आहे गाडी. आता ही गाडी गॅस भरणार आहे. हां चला निघूया डायरेक्ट. जाऊ. चला टाटा बाय बाय. एक गाडी होती. हे बघा हे ऑपरेटर इथले. आणि इथनं बघा आम्ही आता हे बाबा उतरणं आहे ना डेंजर आहे. बाप पॉवर स्टेरिंग. हा रोड बघा. हा गेला संगमेश्वरला. इकडे एक गाडी बघा लोडिंगसाठी थांबले आहे. आणि आम्ही आता ह्या रोडने आलो. त्याच रोडने आता रिटर्न चाललोय कोंडे मार्गे जाका देवी. पुलावर गेल्यावर सांग जीव देता होय तिघे पण. हा तुम्हाला तो पूल खाली म्हणा जयगडात पकडायची या म्हणा. जयगडात पकडा या. आणि हा रोड बारका आहे बघा. तुम्हाला पूल गेल्यावर दाखवतो. बघा असे जर रिक्षा वगैरे आले ना तर डेंजर आहे इकडे. ओवी तिकडे पण येतो माहितीये. ओवी हा ओवी रिक्षावाला ओवी. इथे येताना वळणाचा रोड आहे हा बघा. आणि हे पूर्ण आंबाघाट सारखा आहे पूर्ण डोंगर. फक्त खाली जरा आहे बघा. हे कलम वगैरे आहेत आपल्याकडे. आणि हे डोंगर हे बघा. रोड बघा तुम्ही शकता. रोड बघू शकता. वाघ बसतात इकडे वाघ असं त्यांचं म्हणणं आहे. हे म्हणतात ना हे नाही बघितलं नाही वाघ. इकडे मोठी गाडी आली ना बाजूसून 2 गाडीसाठी म्हणजे रस्त्याच्या बाजूला आहे जागा. आणि वळणाचा एकदम रोड वळणाचा.
बघू शकता तुम्ही. आणि खाडी खूप मोठी आहे इथे. आपली थेट सवारी चालली आहे आता रत्नागिरीकडेच्या दिशेने. येताना वेळेस झोपलंस तू? हा, झोपलो म्हणजे आडच झोपलो. तिकडे तिळ काहीतरी करतात वाटतं. हा बघा. आणि तिकडे ब्रिज आहे मोठा तो बघा. आणि इथे बोर्ड लिहिलाय तो थोडा वाचणार आहे मी. रत्नागिरी इथून किती किलोमीटर आहे माहिती आहे? 40 किलोमीटर रत्नागिरी. आरवली जवळ आहे, 34 नाही, लांब आहे. आरवली 34, गणपतीवले 30, मागजन 24, करजोय 22. हा हायवेकडे जातो काय रोड? हा मेन हायवेला रोड गेला. हा बघा, डिंगणी ग्रामपंचायत डिंगणी. आरवली 34, पिरदावणे पण आहे इकडं. गणपतीपुळे जवळ आहे, 30 आहे. जाकादेवी 13 वाटतं. आणि हा एक नंबर सीन आहे इथला. हा बघा, हा ब्रिज बघा, एक नंबर आहे. पुनगुज ब्रिज ना. हे बघ इकडे काय कालवी काढतात की काय खाडीत. मोले. हा रोड आहे ना, एक ST चा रोड आहे फक्त. आता भयानक असा टर्न आहे इथून. इथं पण ग्राउंड आहे वाटतं. पुढं होय ग्राउंड आहे, 100% ग्राउंड वाटलाच. एकदम साफसफाई केली म्हणजे ग्राउंड. आणि ही आली खाडी. हा ब्रिज बघा, एकदम एक गाडी राहिल्या एवढाच ब्रिज आहे. इकडे हे लोक बघा काहीतरी काढतात, मोले काढतात वाटतं. सीन एक नंबर आहे. ह्या बाजूला बघू शकता पुनगुस. मग 2 आता हा ब्रिज संपल्यानंतर मोठा भयानक असा रोड आहे. चढाव. हे बघा, आता आम्ही प्रवास करत निवलीत आलो आहे. बरोबर 10 मिनटं आहेत. हॉटेल स्वादला. आणि एक मिसळवडा आणि कटवडाची ऑर्डर दिली आहे. याचा उपवास आहे. एक कटवडा आणि एक मिसळपावची ऑर्डर दिली आहे. ऑर्डर आली आहे, नाश्ता करून येऊया. कटवडा आणि मिसळपाव या, खायला या. चला बोलतो दे मी 2 शब्द. या मिळालं खायला या. मी मिसळपाव मागवले, आप्पानी कटवडा मागवले. कटवडा या खायला या. कसं आहे ना, आओ जाओ खाने के लिए.